नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण असं पाहत आहोत की आता राहुल ऑफिसमध्ये असतो आणि राहुल ऑफिसमध्ये असताना त्याला काही जरी झालं तरीसुद्धा अद्वैत लवकर सुटणार नाही याचीच तो काळजी घेत असतो. त्यामुळे आता जेव्हा पोलीस ऑफिसमध्ये येणार असतात ही खबर त्याला समजते, तर इकडे सरोजने अद्वैतला सुखरूप बाहेर काढण्यासाठी तिचे प्रयत्न सुरू असतात. म्हणूनच तिने पोलिसांसमोर पैसे ऑफर केलेले असतात. तर आता इकडे दुसरीकडे राहुलने जी काही हिरे आणि गोल्ड खरेदी केल्याची रिसीट आहे ती मात्र गायब केलेली असते, जेणेकरून पोलीस इथे आल्याच्या नंतर त्यांना ती रिसीट मिळू नये म्हणून. आणि यामध्ये अद्वैत पुरेपूर अडकेल याची त्याने काळजी घेतलेली असते. आता मात्र पोलिसांना लाच देताना पोलीस म्हणत असतात, नक्कीच तुमची बाजू कमकुवत आहे, त्याचबरोबर त्यामध्ये नक्कीच काहीतरी खोटं आहे. तेव्हा इथे सरोज म्हणत असते, नाही असं काहीच नाहीये, माझ्यावर विश्वास ठेवा, माझा मुलगा निर्दोष आहे. तेव्हा आता पोलीस म्हणत असतात, मग ठीक आहे ना, तुम्ही हे असं करून तुमची केस कमकुवत करू नका, आम्हाला लाच देऊन तुम्ही ही केस आणखीनच कमकुवत करत आहात. आता मात्र कला आणि सरोज दोघी एकत्र मिळूनच ह्या सगळ्या काही गोष्टी ते करणार असतात. दोघीसुद्धा अद्वैतला आधार देत असतात आणि लवकरच आता आपल्याला काहीतरी करावं लागेल, कमीत कमी अद्वैतला बेल करून त्याला इथून सोडवावं तरी लागेल याचाच त्या विचार करत असतात. तेव्हा सायली म्हणत असते, ठीक आहे. तर इकडे दुसऱ्या बाजूला फायनली राहुलला ती रिसीट सापडलेली असते आणि ती रिसीट सापडल्याच्यानंतर तो लगोलगच ती रिसीट गायब करत असतो. आता काही जरी झालं तरीसुद्धा अद्वैत तू पुरता अडकलेला आहेस. तेव्हा आता सरोजला कला म्हणत असते, ठीक आहे, मी लगेच सायलीला कॉल करते आणि अद्वैतच्या बेलसाठी काही होतंय का ते तिच्याकडून पाहते, असं म्हणूनच सरोजसुद्धा हो म्हणत असते. आता कला कसलाच वेळ वाया न घालवता सायलीला कॉल करत असते. तर इकडे मात्र अद्वैत एका ठिकाणी शांत बसलेला असतो. सरोज त्याला आधार देण्याचं काम करत असते आणि तेव्हा दोघीसुद्धा त्याच्याकडे जातात आणि म्हणत असतात, हे बघ, तू काळजी करू नको, सगळं काही ठीक होईल, लवकरच तुला बेल मिळेल आणि आपण काहीच केलेलं नाही हे तेवढंच महत्त्वाचं आहे. त्याचसोबत सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की चांदेकर ज्वेलरला कुठलाही धक्का बसणार नाही याची आपण काळजी करू. तेव्हा मात्र इकडे आता कला बाहेर येते आणि सायलीला कॉल करते. सायली कशी असतो? त्यावर सायली म्हणत असते, मी ठीक आहे, का गं काय झालं, असा अचानकच होऊन केलास? त्यावर आता कला म्हणत असते, हो मला तुझी मदत हवी आहे. आणि तेव्हा सायली म्हणत असते, बोल ना काय झालं? आणि कला झालेला सर्व प्रकार सायलीला सांगत असते. तेव्हा सायली म्हणत असते, अजिबात काळजी करू नको, सर्व काही ठीक होईल, तुला काळजी करण्याची काहीच गरज नाही आहे. तेव्हा मी काय मदत करू शकते ते बोल. तेव्हा आता कला म्हणत असते, मला अद्वैतच्या बेलसाठी मदत पाहिजे आहे आणि अर्जुन सर मला मदत करतील का गं? तेव्हा मात्र लगेचच ती म्हणत असते, हो नक्कीच करतील, असं म्हणूनच आता मी अर्जुन सरांशी बोलते, असं म्हणून फोन ठेवला जातो. इकडे मात्र कला आल्यानंतर सगळ्या काही गोष्टी सांगत असते. ती म्हणत असते, आता माझं बोलणं झालेलं आहे, नका काळजी करू. तर आता जे काही मीडियावाले आहेत ते इथे पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा येऊन पोहोचलेले असतात, कारण ह्यांना राहुलने सगळं काही सांगितलेलं असतं आणि त्यामुळेच ते इथे येऊन पोहोचतात. आता मात्र राहुलशी बोलायचं असतं, तेवढ्यातच सरोज बाहेर आलेले असते. ते सरोजला गाठत असतात. ते बघा, त्या अद्वैतची आई आहेत आणि अद्वैत हा आत्तापर्यंत तरी आतमध्येच असतो. आणि त्याचबरोबर आता सरोजची ते चौकशी करत असतात, काही प्रश्न त्यांच्या परीने विचारण्याचं काम करत असतात. तेव्हा सरोजचं स्पष्टपणे म्हणणं असतं, आत्तापर्यंत अद्वैत फक्त संशयित आहे, आम्ही असं काही केलेलं नाही आहे आणि लवकरच तुम्हा सर्वांसमोर पुरावे सादर करू, तोपर्यंत प्लीज तुम्ही काही अफवा उठवू नकात, असं म्हणूनच ते आता तिथून निघून जात असतात. आता मात्र काही जरी झालं तरीसुद्धा त्यांना ऑफिसमध्ये जायचं असतं, कारण पोलीस तिकडे पोहोचलेले असतात. तर आता जेव्हा ऑफिसमध्ये पोलीस जाऊन पोहोचतात तेव्हा तिथे राहुल असतो. आता ऑलरेडीच राहुल तिथे असल्या कारणाने त्याने सगळी काही सेटिंग केलेली असते, जेणेकरून पोलिसांच्या हाती मात्र काहीच लागू नये म्हणून. आता इकडे मात्र दुसऱ्या बाजूला कला आणि अद्वैतसुद्धा त्यांच्या पाठोपाठ निघालेल्या असतात. पोलीस तिथे गेल्याच्यानंतर सगळं काही विचारत असतात. त्यासोबतच सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की तुम्ही ज्या काही हिऱ्यांची खरेदी केली होती ते हिरे तुम्ही त्याची रिसीट आमच्याकडे घेऊन या. तेव्हाच आता सरोज आणि कलासुद्धा त्यांच्या मागे आलेले असतात. त्यांना पाहून इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात, तुम्ही सुद्धा लगेचच आलात. त्यावर सरोज म्हणत असते, हो
तुमच्यापर्यंत कुठलीही चुकीची माहिती पोहोचू नये म्हणूनच मी लगेचच तुमच्या मागे आलेले आहे. आता मात्र राहुलने त्या फाईल घेऊन आलेला असतो ज्यामध्ये रिसिट असते. त्या फाईल पोलिसांच्या समोर दिल्याच्यानंतर त्यामध्ये कुठलीही रिसिट नसते. तेव्हा आता पोलीस त्या फाईल सगळ्या काही चेक करत असतात आणि त्यामध्ये रिसिट नाही हे कन्फर्म करून सांगत असतात. आता मात्र कलाला खूपच मोठा प्रश्न पडलेला असतो, कारण जी काही रिसिट आहे ती सुद्धा तिनं त्यामध्ये पाहिलेली असते. तेव्हा ती बोलत असते, असं कसं शक्य? जी काही रिसिट होती ती तर यामध्येच होती, हे असं होणं अजिबात शक्य नाही आहे. तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब बोलत असतात, यामध्ये तर रिसिट नाही आहे, म्हणजेच तुम्ही हिरे खरेदी केलेच नाही आहेत आणि त्यासोबतच त्यांची खरंच फसवणूक केलेली आहे का? आता मात्र इकडे सरोजला खूपच मोठा धक्का बसतो, शिवाय कलाला सुद्धा. इकडे मात्र आबा त्यांच्या परीने त्यांची प्रयत्न त्यांचं सर्व काही करण्याचं काम करत असतात. त्यांनी लगेचच कमिशनर ऑफिसला फोन लावलेला असतो आणि कमिशनरांशी बोलणं करून घेत असतात. ते म्हणत असतात, मी आबा चांदेकर बोलत आहे. हे पहा, तुम्हाला तर न्यूज समजलेलीच असेल, पण माझ्या नातवाने काहीच केलेलं नाही. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की आमच्याकडे सगळ्या काही रिसिट असतात. हवं तर तुम्ही माझ्या मुलावर गुन्हा टाकू नका किंवा त्याचा जामीन करून द्या, पण त्याला अटक केलेली आहे, त्याला आणखी काही त्रास होईल असं काही करू नका. हवं तर सगळं काही ऑफिस आम्ही तुमच्या ताब्यात द्यायला तयार आहोत. त्यावर आता इथे कमिशनर साहेब बोलत असतात, तुम्ही काळजी करू नका आबा चांदेकर, मी माझ्या परीने सर्व प्रयत्न करेन. पण जग कसं आणि कायदा कसा पुराव्यावर चालतो, तसे पुरावे लवकरच शोधावे लागणार आहेत. त्यामुळे मी माझ्या परीने सर्व काही प्रयत्न करतो, तुम्ही नका काळजी करू, असं म्हणूनच आता आबाचं ते थोडंसं सांत्वन करत असतात. तर आता मात्र इकडे दुसऱ्या बाजूला जे काही आबा आहेत त्यांनी पुन्हा एका ठिकाणी त्यांच्या मित्राला कॉल केलेला असतो. तर आतापर्यंत बाहेर प्रेसवाले मीडियावाले इथे पण येऊन पोहोचलेले असतात. खरं तर कला आणि इथे आत्तापर्यंत सरोज आलेल्या नसतात, त्या ऑफिसमध्येच असतात. इथे असतात रजनी, सोहम, त्याचबरोबर रोहिणी आणि आबा. आबा म्हणत असतात, ह्यांना कोणी आतमध्ये सोडलेलं आहे? सोहम, आत्ताच्या आत्ता यांना बाहेर काढ. त्यावर आता मीडियावाले म्हणत असतात, बाहेर काढा म्हणजे नेमकं काय करा? तुमच्या मुलाने कोणाची तरी फसवणूक केलेली आहे, म्हणजेच आत्तापर्यंत तुम्ही खूप जणांची फसवणूक केली असेल. सर्वसामान्य लोक यामध्ये एवढं हात उचलून धरत नाहीत, पण सारडा नाव मोठं आहे, त्यामुळे त्यांच्या ही गोष्ट लक्षात आली आणि त्यांनी हे प्रकरण दाबू न देता वर काढलेलं आहे. आणि तेव्हाच आता इथे आबा म्हणत असतात, तुमच्यावर जनता, सर्वसामान्य लोक विश्वास ठेवतात. तुम्ही ज्या बातम्या लेटेस्टमध्ये टाकत असता त्यावरच कोणाचं तरी भविष्य अवलंबून असतं. सनसनाटी न्यूज तुम्हाला हवी असते, त्यामुळे जरा जे खरं आहे त्यावर बोलण्याचा तुम्ही प्रयत्न करा. जे काही ऐकलंय, जे काही तुम्ही बोलताय ते सगळं काही खोटं आहे. मान्य आहे अद्वैतला अटक झालेली आहे, पण तो फक्त एक आत्ता संशयित म्हणून घोषित आहे. पण आमच्याकडे सर्व काही डॉक्युमेंट्स आहेत. आम्ही आत्तापर्यंत जे काही काम केलेलं आहे ते काम आम्ही व्यवस्थित आणि चोख केलेलं आहे, असं म्हणूनच आबा आता तिथून निघून जातात. तर आता मात्र ते तिथून निघून गेल्याच्या नंतर मात्र सोहम त्यांना बाहेर काढण्याचं काम करत असतो. आबा जेव्हा आतमध्ये जातात तेव्हा त्यांना त्रास होत असतो आणि त्रास झाल्याच्या नंतर रजनी त्यांची काळजी घेत असते. आबा, तुम्ही कशाला इतका त्रास करून घेताय? त्यावर आता रोहिणी खूपच काही बोलत असते. ती म्हणत असते, आबा, हे सगळं काही त्या अद्वैतमुळे होतंय, त्याने हे सगळ्या काही गोष्टी केल्यात, मग त्रास तुम्ही का करून घेताय? त्यावर रजनी रोहिणीवर भडकते. अहो वंस, काय बोलताय तुम्ही? जरा शांत बसा, परिस्थिती काय आणि तुम्ही बोलताय काय? त्यावर रोहिणी म्हणत असते, रजनी खूप जास्त बोलतेस. त्यावर रजनी म्हणत असते, नाही आता एकदमच काहीच नाही बोलायचं, असलं म्हटल्या क्षणी आता ती तिथून गायब होत असते. तर आता इकडे दुसऱ्या बाजूला ती खोलीमध्ये गेल्यावर बरोबरच इथे आता राहुलला सतत कॉल करत असते. तर आता सरोजने त्यांच्याच एका एम्प्लॉयकडे खूप साऱ्या फाईल्स मागितलेल्या असतात आणि ती तिच्या केबिनमध्ये गेलेली असते. कलापसुद्धा केबिनमध्ये जात असते. तेव्हा राहुलला प्रश्न पडतो, ही आता तिकडे गेलेली आहे, म्हणजेच नक्कीच काहीतरी शोधाशोध करू शकते. त्यावर आता इथे तो सुद्धा रोहिणीवरती रागवून बोलत असतो. तेव्हा रोहिणी बोलत असते, माझ्याशी या भाषेत आणि या टोनमध्ये बोलायचं नाही, मापात बोलायचं. तेव्हा कला सगळीकडे शोधत असते, तर तिला आत्तापर्यंत काही सापडलेलं नसतं. असं कसं शक्य आहे?
ती रिसीट इथेच पाहिली होती मी, इथेच तर ठेवली होती, मग गेली अशी अचानकच कुठे? काही जरी झालं तरी सुद्धा शोधावंच लागेल असं म्हणूनच ती राहुलशी बोलण्यासाठी बाहेर येत असते. तर राहुल फोनवर बोलत असतो आणि तेव्हाच मात्र त्याच्या हात तोंडून हे शब्द तिला ऐकायला भेटतात. आता अद्वैतला आम्ही खूप मोठ्या प्रकरणात अडकवलेला आहे, काही जरी केलं तरी तो सुटणार नाही. तेव्हा आता कला इकडे देवीकडे अंबाबाईकडे हात जोडत असते. देवी अंबाबाई, असा काहीतरी मला मार्ग दाखव, असा काहीतरी चमत्कार कर जेणेकरून अद्वैत निर्दोष आहे हे सिद्ध होईल. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की काहीतरी असा पुरावा दे जेणेकरून अद्वैत बेलवर तरी कमीत कमी सोटेल. इकडे मात्र राहुलने केलेलं सगळं काही प्रकरण आता त्याच्याच घशाशी येणार असतं, कारण अद्वैत बद्दल जे काही तो बोलत असतो ते सगळं काही कलाने ऐकलेलं असतं. आणि जेव्हा तो पाहत वळून तर कला त्याच्या समोर असते, पुढ्यात उभी असते. तेव्हा आता त्याचं मात्र ततपप होत असतं आणि हीच एक गोष्ट कलासाठी खूप मोठा पुरावा असणार असते. तर प्रेक्षकांनो, कशा पद्धतीने कला आता निर्दोष सिद्ध करून बाहेर आले आणि राहुलचे कारनामे जगासमोर आणून त्याच्या नांग्या ठेचेल हे पाहणं खूपच जास्त रंजक असणार आहे. भेटूयात अशाच एका नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत धन्यवाद.